कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मित्रांनो, आज आपल्याकडे स्पेशल पाहुणे आलेत आपल्या या टास्कसाठी। सगळ्यात आधी आपली निर्माती आणि अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि आपल्याबरोबर आलेत सुनील बारवे। क्या बात है, सो गुड टू सी यू। लागन ते आता थांबायचं लागेल ते आपोआप इथे इथे ही लिफ्ट आहे ऑटोमॅटिक ती वरती घेऊन जाणार खतरा माझी बिल्डिंग कुठं चाललंय इथं जागी का थांबले आणि नाही जातीय वरती मला शपथ पडलो की मारणार ना ठीक आहे काही नाही तर सेन्सर लावलेत चला जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा कॉन्फिडेंट आणि स्माइल सगळ्यात हाय गुड मॉर्निंग प्लीज हॅव अ सीट May I come in, sir? Come in. Hi, sir. Hi. Hello. Hi, sir. बस. Thank you, sir. काय आणलंस तू? फाईल. CV आहे ना तो? मला मराठी नाही येत सर, तर काय येते तुला? थोडासा आधी तो घाबरून गेला होता तिथे मला पण असं झालं की यार सुरुवातीला नको घाबरू आय एम सॉरी. मला मराठी येते आणि मला इंग्लिश नाही येत. शिकलायस किती? हां, मी 10वी आणि 11 आपलं 12वीमध्ये शिकलो नाही. शांत हो. श्वास घे एकदम सर शांत हो. हा एकदम घाबरलो होतो. मग नंतर मग त्यांनी मग रोज दिला मला. क्रिएटिव्ह पद्धतीने ते फुल विकून दाखव आम्हाला. कसं विकशील? बोलायचं नाही ना सर अजिबात. कसंही तू बोलायचे बोल, गाणं म्हण, कसंही कर, तू ठरव. क्वालिटी एक नंबर आहे सर. किती हलवलं तरी पण नाही, काहीच नाही झालं सर. घेशील हे फुल विकत? एवढा तू आरडाओरडा केल्यावरती कसं घेणार ना? का तू काय दाखवलंस आम्हाला आता? काय दाखवलंस? थोडंसं इकडून तिकडं हलवलं नाही का, थोडंसं स्ट्रॉंग दाखवलं. हा सर फुल खूप स्ट्रॉंग आहे सर, 1 महिना टिकेल. फुल काय तुटत नाही म्हणून घेतात का? फुल छान दिसतं म्हणून घेतात, नाजूक असतं म्हणून घेतात. नाजूक असते म्हणून सर. तर मग तू गाणं म्हणत म्हणजेच कुठलंही तुझी चाल ठरव. फुलाबद्दलच्या 2-3 गोष्टी चांगल्या सांग. हा फूल किती सुंदर आहे, याच्यामुळे कितीतरी प्रेमाच्या गोष्टी होतात. याला बघताच मुली इम्प्रेस होतात. घेतला फुलाबाळ तुझं? तू आधी प्रयत्न केलायस म्हणजे? नाही सर, मग तुला कसं माहित? मी बघितलंय टीव्ही मध्ये वगैरे वगैरे नाही का, ते हिरोज देतात ना हिरोईनना रोज आणि प्रपोज करतात म्हणून थोडं माहित आहे सर. अच्छा, मग तुला जर आम्ही आता कशी नोकरी दिली की आम्ही कंपनीत फुलं विकतो. हां सर. आणि तुझं कामच आहे हां सर. सेल्समध्ये बाहेर फुलं विकण्याचं. हां सर. किती पगार देशील त्याला तू? तुला काय वाटतं? 10,000 रुपये. 10,000 करशील? 10,000 नोकरी? हो सर. मुंबईमध्ये हो सर. 10,000 नोकरी.
मुंबईत कसं चालेल 10 ते 15 मध्ये? तुझा राहायचा खर्च किती माहिती आहे मुंबईत? 10,000 रुपये तिथेच गेले खोलीचे. हा, आता पुढे एखादा स्वस्त रूम पाहिजे सर. किती स्वस्त रूम? महिन्याचं 5,000. पुढे पुढे 2,000 समजा महिन्यातला माझा एकट्याचा खर्चच आहे. कशाचा खर्च आहे 2,000? खाण्यापिण्याचा. पुढे 8 तास इथे काम करीन सर तुमच्यामध्ये. आणि जे उरलेले 6 तास आहेत सर ते दुसऱ्या इथे. तसं बघ. अच्छा, तसं काम करणार तू. तुझ्या खेळाचं वगैरे काय होईल मग? होतं सर 2-3 तास मी देणार सर इथे काय म्हणतात कबड्डी क्लबला. हा, कबड्डी क्लब मध्ये पण जाणार तू? हो सर. सगळंच करणार आहेस तू? टाइम टू टाइम काम करणार सर. पहिलं वेळ ठरवणार, तुमचा वेळ माझा वेळ, ठीक आहे. त्याच्यानंतर मी कबड्डी क्लबचा वेळ ठरवणार आणि मी जिथे जाईन दुसऱ्या कामाला कुठेतरी वेटर वगैरे म्हणून त्याला फक्त मला तू जास्त नको हाफ पेमेंट दे, पण मी तुझा 6 किंवा 5 घंटे मी तुझं काम करू सोबत लागणार आणि नंतर मी मग माझ्या कामाला जाणार. आकांक्षा आहेत, प्रयत्न आहेत, पण बघ अवघड आहे बाबा, एवढं सोपं आयुष्य नसतं. चांगली उत्तरं दिलीस, पण थोडं रिअलिस्टिक राहा आयुष्यात. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सर. त्याच्यात कॉन्फिडन्स खूप आहे, त्याला करण्याची इच्छा खूप आहे, हो. बट गायडन्स गायडन्सची गरज आहे. थँक्यू मी सर. या कम इन. ही नॉट. सांभाळून तोडशील का काय? सांभाळून बाबा. तोडलं नाही ना काय? नाही नाही हा. पाय लागले सर. हाय हॅलो माय नेम इज अर्जुन खंडुमाळी. हाव आर यू? आय एम गुड. हाव आर यू? आय एम गुड बस. थँक्यू. अर्जुन तुझ्या हातात काय? ते नाही फाईलीस काय त्यात फाईलमध्ये? फाईलमध्ये मी स्वतःच्या मीटिंग्सला कधी एवढा विचार केला नसेल. मी अशीच जाते आणि ह्याच्या वेळेला मी अशीच बसलेली. म्हटलं आता काय करतो, आता काय बोलणार, जमेल काय याला. एक काम कर, चल मी तुला एक टास्क देतो. तुला वस्तू विकता येतील? मला वाटलं होतं की हा ब्लँक जाणार कुठेतरी. मला त्या वस्तू विकताच येणार नाही. मला म्हणजे त्याच्यात इंटरेस्टच नाही. बघ अरे इंटरेस्ट नाही मग नोकरी, आमच्याकडे हाच जॉब आहे मार्केटिंगचा. ते सगळं ऐकून माझं असं झालं की वन मोर पॉइंट की आता इथे पण गोची झाली. नोकरी म्हणून तू काय करणार इथे आता? मला सेल्सची नोकरी करायची. काय करशील सेल्समध्ये? मग मला एखादी वस्तू विकता येईल? विकता येईल. चल आता हे मला विकून दाखव. सर ही अंगाला लावायची पावडर आहे. लावली तर एकदम भारी वाटणार तुम्हाला. गरम पण होणार नाही, काय होणार नाही. गरम होणार नाही म्हणजे काय होणार? त्यांनी काय त्यात बर्फ आहे? थंडीच्या वेळेला काय करायचं मग? थंडीच्या हे नाही, ह्याचा काय उपयोगच होणार नाही थंडीला. अरे मग तू नाही होणार म्हणजे तू विकत नाहीस म्हणजे? त्याने हे एक मिस्टेक केली की हे घमोरीचा पावडर बोलला. ही अपेक्षा तो रेग्युलर पावडर बोलला होता, तर ते थंडी आणि गरमीमध्ये दोना सीझन मध्ये वापरू शकतात. पण चूक झाली, छोटीशी चूक झाली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.